भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी नाराजी व्यक्त करत आपण पाहिजे तर राजीनामा देतो असं वक्तव्य केलं आहे। सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये पाण्याचा प्रश्न हा गेल्या अनेक महिन्यांपासून सोडवला जात नाही। याबाबत उदय सामंत यांनी 2 महिन्यात या संदर्भात कार्यवाही पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन दिलं असलं तरी प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत आपण राजीनामा देतो असं वक्तव्य केलंय। याच संदर्भात त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। महायुती सरकार जनसामान्यांचं सरकार आहे असं म्हटलं जातं, मात्र अनेक आमदारांची यामध्ये कामं होत नाहीये। मग ते महायुतीमध्ये असतील किंवा विरोधी बाकावरच्या आमदार असो, अनेक जे सत्ताधारी आमदार असतील यांना निधी सुद्धा मिळत नाही। त्यामुळे त्यांच्या मतदारसंघामध्ये असेल, त्यांच्या जिल्ह्यामध्ये असेल, अनेक कामं रखडलेली आहेत। भाजपचे आमदार या ठिकाणी आपल्यासोबत आहेत, नवी मुंबईचे आमदार आहेत। मात्र अनेक मागण्या ते करत असतात, कामं त्यांची जोराने चालू असतात, मात्र त्यांच्या मागण्या आणि त्यांच्या कामांकडे दुर्लक्ष होतंय असं एकंदरीत पाहायला मिळतंय। सरकारकडून दाद मिळताना पाहायला मिळत नाही। त्यामुळे एक संताप सभागृहात मध्ये त्यांचा पाहायला मिळाला। मी राजीनामा देतो पाहिजे तर असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। दादा, काय सांगाल? खरं तर संताप एक पाहायला मिळाला सभागृहामध्ये, विरोधकांकडून जो संताप पाहायला मिळतो तोच तुमच्याकडे पाहायला मिळाला। तुम्ही मात्र सत्ताधारी आमदार आहात। नाही, खरं तर सत्ताधारी पक्षाचा मी आमदार आहे आणि मला अभिमान आहे की माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असलेल्या सरकारच्या कालावधीमध्ये मी आमदार आहे। अनेक प्रश्न मार्गी लागत असतात, पण हा आत्ताचा विषय जो पाण्याच्या संदर्भातला आहे, या बाबतीमध्ये माझ्या पदरामध्ये सिडकोच्याकडून सातत्यानं निराशाच पदरामध्ये पडते। खरं तर सिडकोनी मोठं शहर बांधलं आणि मोठं शहर बांधत असताना या शहरामध्ये पाण्याच्या व्यवस्था आधीपासून करून ठेवल्या पाहिजे। दुर्दैव असं आहे की या बाबतीमध्ये सिडकोचं सातत्यानं दुर्लक्ष राहिलेलं आहे। कोट्यावधीचा खर्च सिडको दरवर्षी वेगवेगळ्या प्रकल्पावर करतं, मग पाण्यासारख्या विषयावरती उदासीनता काय? तुम्ही सीसीओसी द्यायच्या बंद करा ही मागणी केली आणि ही जर करता येत नसेल तर मग शेवटी आम्हाला आमचं स्वतःचं पणाला लावायला लागेल। ती पाळी येऊ देणार नाही अशी मला शासनाच्याकडून अपेक्षा आहे। सन्माननीय उदय सामंत साहेबांनी सांगितलं 2 महिन्यामध्ये डिस्ट्रीब्युशनमध्ये जो गोंधळ आहे तो मिटवण्याच्या दृष्टिकोनातून जर आवश्यक ती उपाययोजना सिडकोनं केली नाही तर अधिकाऱ्यांवर कारवाई करू असं त्यांनी सांगितलंय। मला अपेक्षा आहे ते हा दिलेला शब्द पूर्ण करतील। जोपर्यंत सिडको पाणी प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत अशाच प्रमाणे ते हा प्रश्न लावून धरणार आहेत। मात्र सिडको कुठेतरी उदासीनता दाखवते असं या ठिकाणी आमदारांचं म्हणणं आहे। कॅमेरा पर्सन रोहित कांबळेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।